गेले 27 वर्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेली जिल्हा परिषदचा निकाल जो आहे तो मात्र महायुतीच्या बाजूने लागलेला आहे। म्हणजे नारायण राणे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं नेतृत्वाखाली ह्या निवडणूक लढवल्या गेल्या होत्या आणि त्याचं यश ते मात्र आहे ते मात्र महायुतीला येताना पाहायला मिळालं। म्हणजे नारायण राणे यांना देखील गेलेलं पाहायला मिळतं। 27 वर्षानंतर पुन्हा एकदा या जिल्हा परिषदेवरती नारायण राणे यांची सत्ता असलेलं देखील पाहायला मिळते। त्यामुळे नारायण राणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ जी आहे ती मात्र कोणाच्या गळ्यामध्ये घालतात हे देखील पाहावं लागणार। कारण मात्र अजूनपर्यंत सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत, मतमोजणी होऊन झालेली आहे, पण मात्र अजूनपर्यंत नावच जी आहेत ती मात्र कुठे चर्चेला येताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे नारायण राणे हा नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे धक्कातंत्र कोणाच्या देतात का हे देखील पाहावं लागणार। त्यामुळे ह्या निवडणुकीकडे मात्र जर पाहिलं तर नारायण राणे नेमकी भूमिका काय घेतात आणि नेमकं अध्यक्षपदाची माळ जी असेल ती मात्र कोणाच्या गळ्यामध्ये घालतात हे देखील पाहावं लागणार। त्यामुळे या जिल्हा परिषदकडे मात्र संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतंय। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।